हॅलो हॅलो विद्यार्थी मित्रो, आज आपण वाणिज्यचा अर्थ आणि त्याची एक व्याप्ती पाहणार आहोत. आता तत्पूर्वी वाणिज्य हा एक व्यवसायाचा प्रकार आहे. वाणिज्याची व्याप्ती पाहण्यापूर्वी अगोदर आपण इथं व्यवसायाचं वर्गीकरण पाहणार आहोत. व्यवसायाचा अर्थ आपण पाहिला, व्यवसायाची वैशिष्ट्ये पाहिलेली आहेत. व्यवसायामध्ये काय म्हटलं, संपत्तीची निर्मिती आणि संपत्तीची प्राप्ती करण्यासाठी जी सर्व मानवी कार्ये किंवा मानवी कृती केल्या जात असतात त्याला व्यवसाय असं म्हटलं जात असतं. व्यवसायाची आपण 9-10 वैशिष्ट्ये पाहिलेली आहेत. आता त्या व्यवसायामध्ये व्यवसायाचं वर्गीकरण करायचं झालं तर त्याच्यामध्ये उद्योग आणि वाणिज्य असे 2 घटक त्याच्यामध्ये सांगता येतील. आता उद्योग म्हणजे इंडस्ट्रीज. उद्योगामध्ये वस्तूंची निर्मिती केली जात असते, उत्पादन आहे. उद्योग हे विशिष्ट ठिकाणी केंद्रित असतात. औद्योगिक वसाहतीमधून उद्योग स्थापन केले जात असतात. त्यासाठी प्रचंड प्रमाणात भांडवलाची गुंतवणूक करावी लागत असते आणि यामधून वस्तू किंवा सेवांची निर्मिती केली जात असते. म्हणजे उद्योगाचा संबंध हा वस्तूंच्या उत्पादनाशी आहे. उद्योगातून वस्तूंचं उत्पादन केलं जातं आणि हे जे उत्पादन केलेलं आहे हे वाणिज्यामार्फत त्याचं वितरण केलं जात असतं. आता उद्योगामध्ये आपण पाहिलं प्राथमिक उद्योग, दुय्यम उद्योग, याबद्दल आपण नंतर माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण वाणिज्य आणि त्याची व्याप्ती पाहणार आहोत. परंतु वाणिज्याची व्याप्ती पाहण्यापूर्वी वाणिज्य हा व्यवसायाचा एक घटक आहे म्हणून आपण हा चार्ट सर्वप्रथम पाहिलेला आहे. सर्व मानवी कृत्या व्यवसायामध्ये त्या ठिकाणी येत असतात. आर्थिक कृत्य म्हणूया आपण. मानवी कृती म्हणजे आर्थिकेतर कृत्य समावेश व्यवसायामध्ये होत नाही. आर्थिक कृती ज्या आहेत, इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी किंवा मॉनिटरी ॲक्टिव्हिटीज आर ओनली इन्क्लुडेड इन द टर्म बिझनेस. तर त्या व्यवसायामध्ये वाणिज्य ही संज्ञा किंवा वाणिज्याची व्याप्ती आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. आता इथं बघा, वाणिज्यामध्ये पुन्हा त्यांनी 2 प्रकार म्हटलेले आहेत. व्यापार आणि व्यापाराला अनुषंगिक साधने. व्यापार आणि व्यापाराला अनुषंगिक साधने. वाणिज्य किंवा व्यापार. आता व्यापार यामध्ये अंतर्गत व्यापार आणि आंतरराष्ट्रीय व्यापार. अंतर्गत व्यापारामध्ये पुन्हा घाऊक व्यापार आणि किरकोळ व्यापार. आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये आयात व्यापार, निर्यात व्यापार, पुनर्निर्यात व्यापार आणि व्यापाराला अनुषंगिक असणारी साधने. अशा प्रकारे थोडक्यात वाणिज्याची व्याप्ती. ते वाणिज्याचा संबंध वस्तूंच्या वितरणाशी आहे. वाणिज्य हे संपूर्ण जगभरामध्ये विखुरलेलं आहे, कारण व्यापार आणि त्याला अनुषंगिक असणारी साधने म्हटलेली आहेत. उद्योगामधून जे उत्पादन केलं जातं ते वाणिज्यामधील व्यापार आणि त्याला अनुषंगिक असणारी जी साधने आहेत या साधनांमार्फत ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचं कार्य हे वाणिज्यामार्फत केलं जात असतं. म्हणजे उद्योग म्हणजे उत्पादक उत्पादन करत असतात, पण ते उत्पादन कोणासाठी असतं? ग्राहकांसाठी असतं. आणि त्यामुळे उद्योगामधून निर्माण झालेलं उत्पादन अंतिम जो ग्राहक आहे, हे बघा घाऊक व्यापार, किरकोळ व्यापार म्हटलेला आहे. तर किरकोळ व्यापारी अंतिमतः ग्राहकाला माल विकत असतो आणि त्यामुळं उत्पादक ते ग्राहक यांच्यामध्ये समन्वय साधणं, संपर्क साधणं आणि दोघांच्या गरजा पूर्ण करणं, समन्वयक म्हणून वाणिज्यातील घटक त्या ठिकाणी कार्य करत असतात. आता इथं सर्वप्रथम आपण आता थोडक्यामध्ये हे चार्टमध्ये व्याप्ती पाहिल्यानंतर त्याचा आपण आता सविस्तर अभ्यास त्या ठिकाणी पाहणार आहोत. आता पुस्तकामध्ये पण दिलेलं आहे, पण इथं आपण थोडक्यात संबंध जोडणं आवश्यक आहे. आता इथं यामध्ये आता पहिला आपण वाणिज्य म्हटलेलं आहे. हा पहिला आपण वर्गीकरण दाखवलं. वाणिज्यामध्ये बघा इथं व्यापार आणि व्यापाराला अनुषंगिक साधने. व्यापारामध्ये आंतरव्यापार आणि आंतरराष्ट्रीय व्यापार. आंतरराष्ट्रामध्ये घाऊक व्यापार, किरकोळ व्यापार. आंतरराष्ट्रीयमध्ये आयात, निर्यात, पुनर्निर्यात आणि व्यापाराची अनुषंगिक साधने. यामध्ये वाहतूक, गोदामे, विमा, बँका, जाहिरात, व्यापारी अभिकर्ते किंवा संदेशवहन आणि त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे. अशा प्रकारे आपण हे चार्ट पाहिल्यानंतर आता आपण वाणिज्याचा अर्थ पाहणार आहोत. आता वाणिज्य हे प्रामुख्याने लक्षात घ्या, ज्या व्यवसायामध्ये वस्तू व सेवा यांचं वितरण व विनिमय केलं जातं त्या व्यवसायाला वाणिज्य असं म्हटलं जात असतं. किंवा वस्तू आणि सेवा यांचं वितरण व विनिमय करणाऱ्या सर्व कृती
उत्पादन केंद्रापासून सुरू होतात आणि उपभोग केंद्रावरती संपतात आणि त्यामुळे अशा सर्व कृतींचा समावेश वाणिज्यामध्ये होत असतो. तर थोडक्यात सांगायचं लक्षात घ्या की वस्तूचं उत्पादन केल्यापासून उद्योगातून उत्पादकांनी वस्तूंचं उत्पादन केल्यापासून ते त्या वस्तू ग्राहकांपर्यंत येईपर्यंत, त्या वस्तू ग्राहकांना मिळेपर्यंत त्या वस्तूवरती जे काही क्रियाप्रक्रिया असतील, देवाणघेवाण होत असेल, हस्तांतर होत असेल, ते प्रत्यक्ष कृती आणि त्याला सहाय्य करणारी सर्व साधने, या सर्वांना म्हणून काय म्हटलेलं आहे? वाणिज्य. उत्पादन झाल्यापासून ते ती वस्तू ग्राहकाला मिळेपर्यंत जे जे सर्व घटक त्याच्यामध्ये येत असतात त्या सर्वाला काय म्हणायचं? वाणिज्य. वाणिज्य हा आधी पहिलं लक्षात घ्या की व्यवसायाचा एक घटक आहे आणि त्यामुळं वाणिज्यामुळं आज जगामधील विविध ठिकाणी सर्वत्र विखुरलेल्या ग्राहकाला आवश्यक असणारी वस्तू किंवा सेवा त्याच्या स्थानिक बाजारपेठेमध्ये उपलब्ध होण्याला मदत झालेली आहे. तर व्यवसाय कृतीचा वाणिज्य हा असा एक घटक आहे की जो उद्योगाने निर्माण केलेल्या वस्तू व सेवांचे वितरण करतो. त्यामध्ये वस्तूंचं वितरण सुलभपणे व अविरतपणे वस्तू पुरवता येत असतात. उत्पादक आणि ग्राहक यांच्यामधील सेतू म्हणजे वाणिज्य आपण म्हटलं. त्याच्यामध्ये ग्राहकांना उत्पादकापर्यंत जाता येत नाही किंवा उत्पादकसुद्धा प्रत्येक ग्राहकापर्यंत पोहोचूच शकत नाही आणि म्हणून उत्पादक आणि ग्राहक यांना जोडणारा दुवा म्हणून आपण काय म्हणू? वाणिज्य. तर पैसा व पैशाचे मूल्य की त्यांच्या मोबदल्यामध्ये वस्तू आणि सेवा यांची देवाणघेवाण करून हा हेतू त्या ठिकाणी साधला जात असतो. वाणिज्य सर्वत्र विखुरलेलं आहे. वाणिज्यामध्ये वाणिज्याची व्याप्ती मोठी आहे, तर व्यापारापेक्षा मोठी आहे पण व्यवसायापेक्षा कमी आहे, कारण वाणिज्य व्यवसायाचा घटक आहे. आता या वाणिज्यामध्ये आपण मगाशी म्हटलं त्याप्रमाणे वाणिज्यामध्ये प्रामुख्याने दोन प्रकार पडतात: व्यापार आणि व्यापाराला अनुषंगिक असणारी साधने. व्यापार याचा अर्थ पहिलं बघू. तर व्यापार याचा अर्थ काय? वस्तूंचा विनिमय, देवाण आणि घेवाण. वस्तू व सेवा यांच्या खरेदी विक्री व्यवहाराला व्यापार असं म्हटलं असतं. वस्तू व सेवा यांच्या परस्पर अदला बदलीलाही व्यापार म्हणतात. उदाहरणार्थ, नफा मिळवण्याच्या उद्देशाने उत्पादकाकडून अथवा घाऊक व्यापाऱ्यांकडून वस्तू व सेवा यांची मोठ्या प्रमाणामध्ये खरेदी करून त्यांची विक्री किरकोळ व्यापारी अथवा अंतिम उपभोक्ते किंवा ग्राहक यांना करणे, याला व्यापार असं म्हटलं असतं. म्हणजे व्यापार, घाऊक व्यापारी किरकोळ व्यापाराला माल विकणार आहे किंवा उत्पादक घाऊक व्यापाराला माल विकणार, घाऊक व्यापारी किरकोळ व्यापाराला माल विकणार आणि किरकोळ व्यापारी ग्राहकाला माल विकणार. म्हणजे वस्तूंची देवाण आणि घेवाण. व्यापाराच्या लक्षात घ्या की वस्तूंचा मालकी हक्क एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे हस्तांतरित होत असतो. कशासाठी? नफा मिळवण्याच्या उद्देशानं. नफा मिळवण्याच्या उद्देशानं उत्पादकाकडून घाऊक व्यापाऱ्याकडे किंवा घाऊक व्यापाऱ्याकडून त्या वस्तू सेवांची खरेदी केली जात असते आणि किरकोळ व्यापाराला त्याची विक्री होत असते आणि किरकोळ व्यापारी त्याच वस्तू काय करत असतो? अंतिम उपभोक्ते किंवा ग्राहकांना विकत असतो. याला आपण व्यापार असं म्हटलं असतो. व्यापार म्हणजे वस्तू व सेवांची खरेदी व विक्रीचा व्यवहार, उत्पादक आणि ग्राहक यांच्यातील संबंध साधणारा व्यापारी दुवा आहे. व्यापारामध्ये वस्तू व सेवांचा विनिमय पैशाच्या मोबदल्यात किंवा वस्तू विनिमयामध्ये त्या ठिकाणी केला जात असतो. वस्तू विनिमय सुद्धा केला जाऊ शकतो, केला जातो. ग्राहकांना वस्तू वेगवेगळ्या बाजारपेठेमध्ये उपलब्ध करून दिल्या जात असतात. तर व्यापारामुळे बघायचं म्हटलं तसं बघा, वस्तू या सेवांची मालकी हस्तांतर होत असते. एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे त्या वस्तूंचा मालकी हक्क हस्तांतरित होत असतो. पण त्यासाठी कशाची गरज असते? देवाणघेवाणीची गरज आहे आणि देवाणघेवाण म्हणजेच व्यापार आहे. ठीक आहे. आता इथं व्यापाराचा अर्थ पाहिल्यानंतर आता व्यापाराचं पुन्हा वर्गीकरण आहे. लक्षात घ्या, व्यापार पुन्हा प्रामुख्याने दोन प्रकार. मग अशा आपण म्हटलं चार्टमध्ये पाहिलेलं आहे. व्यापाराचं वर्गीकरण पुन्हा काय सांगता येतं? अंतर्गत व्यापार आणि बहिर्गत व्यापार. पहिला आपण अंतर्गत व्यापार बघूया. अंतर्गत व्यापार. आता अंतर्गत याचा अर्थ देशी व्यापार.
किंवा त्याला आपण काय म्हणू, आपण स्वदेशी देशी व्यापार, अंतर्गत देशातल्या देशामध्ये एकाच देशाच्या सीमेपर्यंत मर्यादित चालणारा व्यापार म्हणजे अंतर्गत व्यापार किंवा देशी व्यापार. अंतर्गत देशाच्या भौगोलिक सीमा अंतर्गत एका देशाच्या भौगोलिक सीमेच्या मर्यादेमध्ये सीमा अंतर्गत भागात जो व्यापार चालतो त्याला अंतर्गत व्यापार असं म्हटलं असतं. किंवा दुसरं असं म्हणता येतं की जो व्यापार त्या एका देशाच्या चलनामध्ये पूर्ण होतो त्याला असं आपण काय म्हणतं, अंतर्गत व्यापार. जो व्यापार होण्यासाठी, वस्तूची देवाणघेवाण होण्यासाठी त्या एकाच देशाच्या चलनामध्ये, स्वदेशी चलनामध्ये जो विनिमय होतो, स्वदेशी चलनामध्ये चालणाऱ्या खरेदी विक्रीला सुद्धा अंतर्गत किंवा देशी व्यापार असं म्हटलं जात असतं. किंवा दुसरं असं म्हणता येतं की ज्यावेळी वस्तूचा खरेदीदार आणि विक्रेता हे एकाच देशामध्ये असतात, म्हणजे विकणारा पण एका देशातील आहे आणि वस्तूची खरेदी करणार सुद्धा एकाच देशातील आहे, त्याला काय म्हणतो आपण, अंतर्गत व्यापार. या व्यापारासाठी देशी चलन वापरलं जात असतं. आता अंतर्गत व्यापारामध्ये पुन्हा प्रामुख्याने 2 प्रकार सांगता येतात, घाऊक व्यापार आणि किरकोळ व्यापार. आता याचा शब्दामध्येच खरा म्हटलं अर्थ आहे. अर्थात पुन्हा हे टॉपिक आहेत, अंतर्गत व्यापार पुढे एक टॉपिक आहे, घाऊक व्यापार, किरकोळ व्यापार. त्यामध्ये आपण डिटेल माहिती पाहणार आहोत, फक्त इथे त्याचा थोडक्यात अर्थ पाहणार आहोत. आता घाऊक व्यापार म्हणजे मोठ्या प्रमाणावरती वस्तू व सेवा विकत घेऊन त्या किरकोळ व्यापाऱ्यांना तुलनात्मकदृष्ट्या लहान प्रमाणामध्ये विकणे. घाऊक व्यापार म्हणजे उत्पादकाकडून मोठ्या प्रमाणावरती वस्तू व सेवा विकत घेणं आणि त्या किरकोळ व्यापाऱ्यांना त्यांच्या मागणीप्रमाणे, गरजेप्रमाणे लहान प्रमाणामध्ये विकणं होय. तर घाऊक व्यापारामध्ये वस्तू व सेवा मोठ्या प्रमाणात खरेदी विक्री केल्या असतात, की ज्या व्यापारामध्ये वस्तूंची खरेदी आणि विक्री मोठ्या प्रमाणात असते. घाऊक व्यापारी उत्पादकाकडून मोठ्या प्रमाणात मालाची खरेदी करतो आणि किरकोळ व्यापाऱ्याला लहान लहान प्रमाणामध्ये विक्री करतो. त्यामुळे घाऊक व्यापार का घाऊक व्यापारी हा उत्पादक आणि किरकोळ विक्रेता किंवा किरकोळ व्यापारी यांच्यातील दुवा आहे. ऑब्जेक्टिव्हमध्ये एखादं येऊ शकतं, चूक बरोबर पण येऊ शकतं. घाऊक व्यापार आणि घाऊक व्यापारी म्हणून आपण, व्यापाराचा अर्थ व्यापारी कार्य आहे, कार्य आपोआप होत नाही, कार्य करण्यासाठी कर्त्याची आवश्यकता असते आणि तो घाऊक व्यापारी आहे. तर घाऊक व्यापाऱ्यापेक्षा घाऊक व्यापारी हा उत्पादक आणि किरकोळ विक्रेता यांच्यामधील दुवा आहे. त्यानंतर किरकोळ व्यापार. किरकोळ व्यापार जो व्यापार प्रामुख्याने लक्षात घ्या अंतिम ग्राहकांमध्ये होत असतो. ज्यावेळी एखाद्या वस्तूची विक्री ही अंतिम ग्राहकाला त्याच्या उपभोगासाठी केली जात असते, त्याला किरकोळ व्यापार असं म्हणूया आपण. किरकोळ व्यापार म्हणजे घाऊक व्यापाऱ्यांकडून वस्तू किंवा सेवा माफक प्रमाणामध्ये खरेदी करून त्या अंतिम ग्राहकांना अल्प प्रमाणामध्ये किंवा त्या ग्राहकांना पाहिजे त्या प्रमाणामध्ये विकणं होय. जो व्यापारी घाऊक व्यापाऱ्यांकडून किंवा काही वेळा प्रत्यक्ष उत्पादकाकडून वस्तूंची खरेदी करतो आणि अंतिम ग्राहकांना लहान प्रमाणावरती विक्री करतो, त्याला काय म्हणायचं, किरकोळ व्यापार किंवा किरकोळ व्यापारी. कारण किरकोळ व्यापारी उत्पादक आणि उपभोक्ता, खरं इथे उत्पादक किंवा घाऊक व्यापारी म्हणायला पाहिजे. इथं किरकोळ व्यापार आणि उपभोक्ता याच्यातील दुवा नाही म्हणता येणार. घाऊक व्यापारी आणि ग्राहक याच्यामधील दुवा म्हणायला लागेल. किरकोळ व्यापारी हा घाऊक व्यापारी आणि ग्राहक याच्यामधील दुवा आहे आणि घाऊक व्यापारी हा उत्पादक आणि किरकोळ व्यापारातील दुवा आहे. जर वस्तू वितरण साखळी जर पाहिली आपण, चेन ऑफ डिस्ट्रीब्युशन, तर वस्तू वितरण साखळीमध्ये पहिला कोण येतो, उत्पादक, त्यानंतर घाऊक व्यापारी, तिसरा किरकोळ व्यापारी आणि चौथा घटक ग्राहक. जे उत्पादक, घाऊक व्यापारी, किरकोळ व्यापारी आणि ग्राहक. त्यामुळं उत्पादक हा पहिला घटक आहे, वस्तू वितरण साखळीमधील उत्पादक हा पहिला घटक आहे आणि ग्राहक हा शेवटचा घटक आहे. त्यामुळे घाऊक व्यापारी हा उत्पादक आणि किरकोळ व्यापारी यांच्यामधील दुवा आहे आणि किरकोळ व्यापारी हा घाऊक व्यापारी आणि ग्राहक यांच्यामधील दुवा आहे.
ठीक आहे, तर दुसरा प्रकार बघूया आपण, आंतरराष्ट्रीय व्यापार. आंतरराष्ट्रीय व्यापार आता देशी व्यापाराच्या बरोबर विरुद्ध काय म्हणता येतं, आंतरराष्ट्रीय व्यापार. 2 किंवा जास्त देशांमधील नागरिकांमध्ये होणाऱ्या व्यापारी व्यवहारांना आंतरराष्ट्रीय, विदेशी, बहिर्गत व्यापार असं म्हटलं असतं. 2 किंवा 2पेक्षा अधिक देशांमध्ये चालणाऱ्या व्यापाराला विदेशी व्यापार असं म्हटलं असतं. की ज्यावेळी एखादा व्यापार एखाद्या देशाच्या सीमेच्या बाहेर जाऊन होत असतो, तिथं कोणत्याही व्यापाराला देशाच्या भौगोलिक सीमांच्या मर्यादा नसतात. 2 देशांमध्ये चालणारा व्यापार किंवा ज्या व्यापारी व्यवहारासाठी, ज्या व्यापारी व्यवहाराच्या पूर्ततेसाठी परकीय चलनाची आवश्यकता असते, विदेशी चलनाची आवश्यकता आहे, त्याला असं काय म्हणतो आपण, विदेशी किंवा परकीय व्यापार किंवा बहिर्गत व्यापार. आता यामध्ये पहिला प्रकार सांगता येतो. आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये पुन्हा 3 प्रकार त्यामध्ये सांगतात आपल्याला. आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये परत 3 प्रकार सांगता येतील. आयात व्यापार. आता आयात याचा अर्थ असा, दुसऱ्या देशामधून आपल्या देशामध्ये, आपल्या देशातील बाजारपेठामध्ये वस्तूचं वितरण करण्यासाठी केलेली खरेदी आहे थोडक्यात. देशातील नागरिकांच्या उपभोगासाठी, आपल्या देशातील नागरिकांच्या उपभोगासाठी व वापरासाठी वस्तू व सेवा यांची खरेदी दुसऱ्या देशातील उत्पादकाकडून अथवा व्यापाऱ्यांकडून करणे याला आयात व्यापार असं म्हटलं असतं. जेव्हा दुसऱ्या राष्ट्राकडून किंवा देशाकडून वस्तू व सेवांची खरेदी केली जाते, कोणासाठी, आपल्या देशातील ग्राहकांसाठी, आपल्या देशातील नागरिकांच्या उपभोगासाठी आणि वापरासाठी जेव्हा आपण वस्तू किंवा सेवांची खरेदी दुसऱ्या देशातील उत्पादक किंवा व्यापाऱ्यांकडून करतो, त्याला आपण आयात म्हणायचं. त्यानंतर आपण निर्यात म्हणतो. निर्यात म्हणजे काय, की आपल्या देशामध्ये ज्या वस्तू किंवा सेवा निर्माण केलेल्या आहेत, आपल्या देशामध्ये निर्माण झालेल्या वस्तू, उत्पादित केलेल्या वस्तू यांची विक्री परदेशातील नागरिकांना किंवा व्यापाऱ्यांना करणे, त्याला आपण करायचं निर्यात व्यापार. आता निर्यात व्यापार हा प्रत्येक देशाच्या विकासासाठी अत्यंत आवश्यक आहे. आयात व्यापारापेक्षा निर्यात व्यापार अधिक असणं कुठल्याही देशाला हितावं असतं. तर प्रत्येक देशात निर्यात होण्यासाठी अधिकाधिक प्रयत्न करत असतो. त्यानंतर पुनर्निर्यात. आता पुनर्निर्यात याचा अर्थ काय, की ज्या आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये कच्चा माल अथवा निसर्गदत्त वस्तू एका देशातून आयात केल्या जातात व त्यावर काही प्रक्रिया करून त्या वस्तू पूर्णत्वाच्या स्वरूपात पुन्हा दुसऱ्या देशांना निर्यात केल्या जात असतात. आता काही वेळा त्याच्यावरती काही प्रक्रिया न करता सुद्धा आहे, लक्षात इथे काय म्हटलंय पूर्ण काही प्रक्रिया करून किंवा तशाच्या तशा दुसऱ्या देशाला निर्यात केल्या जात असतात. यामध्ये आयात आणि निर्यातचे एकत्रीकरण म्हणजे पुनर्निर्यात आहे. यामध्ये एका देशातून आयात केलेला माल दुसऱ्या देशामध्ये पुनर्विक्रीसाठी पाठवला जातो. उदाहरणार्थ समजा भारताने इंग्लंडमधून काही वस्तू आयात केली आणि त्याच्यावरती काही प्रक्रिया करून किंवा परस्पर थेट इंग्लंडमधून आयात केली आणि अमेरिकेला त्याची निर्यात केली, तर त्याला काय म्हणायचं, पुनर्निर्यात. निर्यात नाही, कारण ती आपल्या देशात निर्माण झाली नाही. इंग्लंडमधून ती वस्तूची आयात केली आणि त्या वस्तू आपण अमेरिकेला निर्यात केली. काही वेळा परस्पर असतील का त्याच्यावरती काही प्रक्रिया करून बनवू शकतं, त्याला काय म्हणायचं, पुनर्निर्यात व्यापार. अशा प्रकारे इथं व्यापार बद्दल आपण माहिती पाहिलेली आहे. आता यामध्ये सेवा सुद्धा आहेत. या सेवा आपण परस्पर वेगळ्या परत पाहणार आहोत. सेवा आपण सुरुवातीला याच्यामध्ये पाहिल्या आहेत, म्हणजे वाणिज्याच्या व्याप्तीमध्ये किंवा जो आपण पहिला चार्ट जो पाहिला त्यामध्ये प्रामुख्यानं कुठे गेला, एक मिनिट, या चार्टमधली आपण वाणिज्याची व्याप्ती पाहतो. याच्यामध्ये व्यापार आणि आंतरराष्ट्रीय व्यापार त्या ठिकाणी पाहिला आणि अनुषंगिक सेवा किंवा साधने वाणिज्याच्या व्याप्तीमध्ये. आता आपण व्यापाराबद्दल सविस्तर माहिती मिळेल, त्यानंतर व्यापाराची अनुषंगिक साधने. आता या साधनाविषयी आपण परत वेगळा एक व्हिडिओ पार्टर बघू. इथे आपण थोडक्यात मध्ये माहिती बघू.
आता कुठलाही व्यापार, आता हे लक्षात घ्या, हे फक्त व्यापारासाठीच नाही आहे, उत्पादनासाठी पण आहे. ही सर्व सेवा किंवा साधने वस्तूचं उत्पादन म्हणजे उद्योगानुसार आवश्यक आहेत. फक्त म्हणताना व्यापाराची अनुषंगिक साधने म्हटलेलं आहे. ती फक्त काय व्यापार करण्यासाठीच उपयुक्त आहेत असं नाही आहे, तर उत्पादन करण्यासाठी म्हणजे उद्योगानुसार आवश्यक असणारी साधनं आहेत. पण इथं असं म्हटलं आहे की व्यापार जर झाला तर ती साधनांची गरज आहे. किंवा असे लक्षात घ्या, उत्पादन जर करणार असू म्हणजे उद्योग असतील तर वाणिज्य आहे, आणि वाणिज्य असेल तर ही व्यापाराला असणारी साधनं आहेत. हे सर्व घटक एकमेकावरती अवलंबून आहेत, इंटरडिपेंडंट. उद्योग आणि वाणिज्य, उद्योगातून उत्पादन होणं आणि वाणिज्यानं ते वितरण करणं. आता उत्पादन होण्यापेक्षा सुद्धा वितरण महत्त्वाचं आहे, कारण वितरण झालं, वस्तू ग्राहकांनी खरेदी केली तर ती उत्पादित केली जाणार आहे आणि पुन्हा उत्पादन घेतलं जाणार आहे, कारण प्रत्येक उत्पादन हे ग्राहकासाठी असतं. म्हणजे वाणिज्यामधील व्यापार आणि ही सर्व अनुषंगिक साधनं जी आहेत, या साधनांच्या माध्यमातून शेवटच्या ग्राहकापर्यंत पोचणं हे आवश्यक आहे. आणि इथपर्यंत आपण जर पोचलो शेवटच्या ग्राहकापर्यंत, तरच उद्योगाची जी निर्मिती आपण केलेली आहे किंवा उद्योगाचा विकास किंवा विस्तार हा होऊ शकत असतो. आणि त्या दृष्टीनं व्यापाराला अनुषंगिक साधने, आता या प्रत्येकावरती एक एक टॉपिक पण होऊ शकतो. इथे आपण थोडक्यात फक्त माहिती पण होऊ शकते. वाहतूक पहिलं म्हटलेलं आहे. आता वाहतूक काय करते, एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी वस्तू किंवा सेवांची ने आणि आण करत असते. ज्या ठिकाणी वस्तूची गरज आहे, लक्षात घ्या, ज्या ठिकाणी वस्तूची गरज आहे त्या ठिकाणी ती वस्तू पोहोचवणं, यासाठी वाहतुकीची गरज आहे. म्हणजे वाहतूक वस्तूमध्ये स्थान उपयोगिता निर्माण करते, प्लेस युटिलिटी. जिथं आवश्यकता आहे तिथं त्या वस्तू पोहोचवणं. त्यानंतर दुसरं म्हटलंय गोदाम. तर गोदाम खरं म्हटलं तर ते साधन आहे. गोदामामध्ये काय करतो आपण, वस्तूंची साठवणूक करतो. वेअरहाऊसेस स्टोअर्स द गुड्स. गोदामामध्ये वस्तूंचा साठवणूक. खरं साठवणूक हे सेवा आहे, आणि साठवणूक करण्याचं साधन कोणतं आहे, गोदाम आहे. गोदाम कशासाठी, तर उत्पादन केल्यानंतर त्या वस्तूंना जोपर्यंत बाजारपेठेमध्ये मागणी येत नाही तोपर्यंत त्या वस्तूंचा दर्जा सुरक्षित राहण्यासाठी त्या वस्तू योग्य प्रकारे साठवून ठेवणं, आणि ज्यावेळी बाजारपेठेमध्ये मागणी येईल त्यावेळी त्या प्रमाणामध्ये त्या वस्तूंचा पुरवठा बाजारपेठेमध्ये करता यावा, यासाठी गोदामाची आवश्यकता आहे. म्हणजे गोदामे काय करतात, समयोपयोगिता, टाइम युटिलिटी. ज्यावेळी वस्तूची आवश्यकता भासेल त्यावेळी वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी गोदामाची आवश्यकता आहे. वाहतूक काय करते, फक्त पुरवठा करते. वाहतूक पण पुरवठा आहे, पण वाहतूक एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी माल नेते, पण तो माल नेण्यासाठी सर्वप्रथम त्या मालाचा साठा असणं आवश्यक आहे. आणि या साठा ठेवण्याचं कार्य, साठा सुरक्षितपणे मुबलक प्रमाणामध्ये आवश्यक त्या प्रमाणामध्ये ठेवण्यासाठी कोणाची गरज आहे, गोदामाची गरज आहे. हे गोदाम झालं थोडक्यात. त्यानंतर विमा म्हटलेला आहे. विमा कशासाठी, आर्थिक संरक्षण. वस्तू उत्पादन करत असताना, वितरण करत असताना विविध प्रकारच्या आपत्ती असतात, धोके असतात, आणि या धोक्यामुळं वस्तूंचं जर नुकसान झालं तर त्या नुकसानीपासून भरपाई मिळावी. नुकसान जर झालं तर त्याची नुकसान भरपाई मिळावी, यासाठी विमा कंपन्या हे सुद्धा आवश्यक आहेत. म्हणजे विमा उतरवला असल्यामुळं आज व्यापारी किंवा उत्पादक किंवा उद्योजक काय करू शकतात, मोठ्या प्रमाणामध्ये व्यावसायिक कार्य हाती घेऊ शकतात. आणि म्हणून विमा ही सेवा सुद्धा आज प्रत्येक व्यापाराला नव्हे, प्रत्येक व्यक्तीला सुद्धा आवश्यक आहे. कारण प्रत्येक व्यक्तीला सुद्धा कोणत्याही धोक्यांचा समावेश होऊ शकतो, आपत्ती येऊ शकते, त्यातून त्याला नुकसान होऊ शकतं, त्याच्या मालमत्तेला स्वतःला नुकसान होऊ शकतं, मृत्यू होऊ शकतो, आणि त्यामुळं विम्याची सुद्धा आवश्यकता आहे. विमा काय करतो, आर्थिक संरक्षण त्या ठिकाणी देत असतो. त्यानंतर बँक म्हटलेलं आहे. बँका काय आहे, बँका रक्तवाहिनी आहेत. पैशाचं वहन. ज्या ठिकाणी पैशाची आवश्यकता आहे त्या ठिकाणी त्या विभागाला, त्या व्यक्तींना, उद्योगांना किंवा इव्हन या सर्व त्या सेवांना सुद्धा बँक काय करत असते, पैशारूपी रक्त अर्थव्यवस्थेमध्ये प्रवाहित करण्याचं काम बँका करत असतात. म्हणजे बँक रक्तवाहिनी म्हटली म्हणजे बँका, तसं शरीरामध्ये रक्तवाहिन्यांची आवश्यक जे भूमिका आहे, आणि रक्तवाहिन्यांमार्फत प्रत्येक अवयवापर्यंत रक्तप्रवाह ज्यावेळी व्यवस्थित चालू असतो तोपर्यंत काय होत असतं
की प्रामुख्याने विकास त्या ठिकाणी होतो, प्रत्येक व्यक्तीचा विकास होत असतो. आणि त्याचप्रमाणे बँकासुद्धा पैशाचा प्रवाह संपूर्ण अर्थव्यवस्थेमध्ये काय करत असतात, प्रभावित असतात. आणि त्यामुळे बँकासुद्धा अत्यंत महत्त्वाच्या आहेत. त्यानंतर जाहिरात आहे. जाहिरात काय, कम्युनिकेशन आहे. वस्तूबद्दलची माहिती देणं यासाठी जाहिरात सेवा आवश्यक आहे. जाहिराती सेवा सुद्धा अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतर व्यापारी अभिकर्ते आहेत. व्यापारी अभिकर्ते काय करतात, दोन व्यक्तीमध्ये संबंध घडवून आणतात आणि व्यापारी व्यवहार त्या ठिकाणी पूर्ण करत असतात. खरेदीदाराच्या वतीने किंवा विक्रेत्याच्या वतीनं ते मध्यस्थाची भूमिका करतात. त्यांच्यामध्ये आर्थिक व्यवहार घडवून आणण्याचं काम करत असतात. आणि शेवटचं सेवा आहे संदेशवहन, कम्युनिकेशन. संदेशाची देवाणघेवाण. खरं संदेशवहन वाहतूकमध्ये पण येऊ शकतं. संदेश आणि वहन या शब्दामध्येच वहन शब्द आहे. संदेशाची वाहतूक, विचारांची वाहतूक. संदेशवहनामुळं आज आपण जगामध्ये कोणतीही घटना घडली की लगेच दुसऱ्या सेकंदाला ती माहिती आपण टी व्हीवरती असेल, रेडिओवरती असेल ऐकू शकतो. इंटरनेटवर, मोबाईलवरती येऊ शकतं. बघा, अनेक प्रकारची माहिती लगेच बातम्या येत असतात टी व्हीवरती, डेली हंट असतील किंवा विविध प्रकार लक्षात घ्या. संदेशवहन माध्यमं किंवा साधनं जी आहेत, ही साधनं जेवढी अपडेट असतील, स्पीडी असतील, त्यामुळं काय होत असतं, आज जगातील कोणती व्यक्ती कोणत्या व्यक्तीशी त्वरित संपर्क साधून त्यांच्यामध्ये आर्थिक व्यवहार ठरवणं आणि त्या व्यवहाराची देवाणघेवाण करणं हे त्या ठिकाणी सहज शक्य होत आहे. अशा प्रकारे थोडक्यामध्ये आपण आज वाणिज्याची व्याप्ती याबद्दल माहिती पाहिली. थँक्स. कोण तेवढं झालं? ओके.